हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण आहे ना, आज होममेड मसाला तयार करणार आहोत. आपण प्रत्येक भाजीमध्ये ना, मी तुम्हाला बोलत असते, की ही होममेड मसाला तो कोणता आहे ते तुम्हाला दाखवते. तर तुम्ही पाहिलं असेल, की आपण इथं लाल मिरची घेतलेली आहे साधारणपणे 1 किलो आणि पावशेर इथे मी घेतलेली आहे बिडगी मिरची. तर तुम्ही म्हणजे प्रमाण जे आहे तुम्हाला व्यवस्थित सांगते, तुमच्याही लक्षात चांगल्यापैकी येईल. 1 किलोला काय करायचं बिडगी मिरची घ्यायची आहे पावशेर आणि त्यासोबतच नाही तर मी घेतलेला आहे गरम मसाला. आता ही दालचिनी घेतलेली आहे आणि इथे घेतलेले आहे थोडेसे हिरवी इलायची आणि त्याच्यासोबतच ना जिरा घेतलाय आणि मोठी इलायची पण इथे मी घेतलेली आहे आणि त्याच्यासोबतच ना 6 जिरी घेतली आणि ही जी आहे ना लवंग आणि काळी मिरी ही एकत्र करून घेतली आणि थोडीशी जी आहे ती हळकुंडी घेतली. कारण काय होतं माहिती का? हळकुंड टाकणं म्हणजे आहेच बरं का कारण म्हणजे हे मसाल्यामध्ये जातच. आता हे सर्व काय आहे ना ते गरम मसाला आहे. तर आता हे मसाला जवळपास आहे ना 100 ते 150 चा आम्ही रेडीमेडच आणलाय. म्हणजे मी नाही आणला, माझे मिस्टरच आणून देतात ते. त्याच्यामुळे मला किती काय ते सांगता येणार नाहीये. ₹150 मध्ये तुम्ही एवढं काय सर्व काही घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये तेजपत्ता पण मी आणलेला आहे, पण ते दुसऱ्या प्लेटमध्ये आहे. आता तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण वगैरे टाकायचं असेल, तर तुम्ही टाकू शकता, पण इथं मी ते स्किप केलंय. आता तुम्ही तुम्ही पाहू शकता एका प्लेटमध्ये ना जवळपास इथं मी घेतलेलं आहे खोबरं. आता खोबऱ्याचे काप जे आहेत ते मोठे-मोठे करून घेतलेत. आता ह्याला काय करायचं आपण ते सगळे म्हणजे तेलामध्ये तळून घेऊया, पण ते नंतरची प्रोसेस आहे. आता खोबरं तर घेतलेलं आहे, पण त्याच्यासोबतच आहे ना आपल्या मस्त तर्रीबाज आणि मस्त असा मसाला होण्यासाठी नाही तर मी घेतलेला आहे पांढरे तीळ साधारणपणे अर्धी वाटी. तर मी 1 किलो इथं पावशेर धने घेतलेले आहे आणि हे जे तेजपत्ता आहे ना, तर तुम्ही ₹5 किंवा ₹10 मध्ये हे भरपूर येतो. तर हे तेजपत्ता पण इथे मी घेतलेला आहे. आता आपण जी मेन प्रोसेस जी आहे ना, ती तुम्हाला मी इथे दाखवते. आता इथे काय केलंय गॅसचा फ्लेम म्हणजे चालू करून आहे ना, एक कढई ठेवली आणि कढईमध्ये ना जी सर्वात आधी तेल इथं आहे ना, ते मी काय करते भाजून घेते. ह्याच्यामध्ये तेल मी टाकलेलं नाहीये. काय होतं, की तेल ज्यावेळेस आपण टाकू ना, तर ते चिकट होतात आणि ते म्हणजे दळायला थोडासा प्रॉब्लेम येतो. मग काय केले, फक्त हे साईडला काय केले मी लालसर असे भाजून घेतले ते. एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिले ते. आता त्याच कढईमध्ये आहे ना, धना पावडर सॉरी धने घेतले ते. आता धने पण काय करायचे माहिती का, लालसर असे भाजून घ्यायचे ते. जर तुम्हाला तेल हवंय ना, तर तुम्ही ह्याच्यामध्ये तेल ॲड करू शकता. तिथं मी तेल टाकलेलं नाहीये, कारण खूपच तेल बनलं ना, ते वर्षभर टिकन अशा पद्धतीचा आपण इथे आज मसाला तयार करून घेणार आहोत. आणि आमच्या गावाची जत्रा इथं 2 दिवसावरती आली आणि आमच्याकडे कसं असतं, की आता खेड्यापाड्याने तुम्हाला म्हणजे माहितीच असेल, की मसाला वगैरे असतो ना, तर तो घरचाच असतो आणि घरच्या मसाल्याशिवाय कोणतीही भाजी कंप्लीट होत नाही. आणि कसं असतं, की आम्ही दुकानातले मसाले कधीच यूज करत नाही. म्हणजे लाल मिरची पावडर वगैरे, कांदा मसाले सर्व काही आहे ना, ते आपले घरचे मसाले असतात ते. आता धना पावडर जे सॉरी धने जे आहेत ना, ते भाजून झालं ते एका प्लेटमध्ये काढून ते पण थंड होण्यासाठी ठेवून दिले ते. आणि त्याच्यासोबतच आहे ना खोबरं पण इथं मी भाजून घेतले. फक्त लालसर केले नाही. कारण मसाला कसा असतो, जास्त भाजला की काळसर नाही पडला पाहिजे. फक्त असा लालसर दिसला पाहिजे, की मस्त झणझणीत आणि तिखट असा मसाला दिसला पाहिजे नाही. आता इथं आपण काय केले, हळकुंड पण आहे ना भजे जसं प्रकारे तळला जातो ना, तशा प्रकारे हळकुंड तळायचे ते आणि ते पण मी तळून घेतलेत आणि त्याच तेलामध्ये मी काय केले, सर्व काही आपला गरम मसाला आहे ना, तो इथं भाजून घेतलाय. आता ह्याला पण काय करायचं, चटचट आवाज येईपर्यंत आहे ना, हा मसाला जो आहे ना, गरम मसाला भाजून घ्यायचा आहे आणि ऑलमोस्ट आपला मसाला भाजून झालाय. एका प्लेटमध्ये काढून तो पण थंड होण्यासाठी ठेवून दिलाय. आता मी काय केलंय, आता म्हणजे मिरच्या अशा असतात, की चुलीवरती भाजल्या जातात, पण आपल्याकडे चूल नाही ना, त्याच्यासाठी मी काय केले, गॅसवरती भाजल्या ते. तुम्ही आता पाहू शकता थोडंसं तेल ॲड केले आणि तेल जर टाकलं ना, की मिरच्यांना एकदम शायनिंग येते आणि आपला मसाला खूप छान असा होतो. तिथे मी काय केले, जे आपलं लाल हिरवी मिरची आहे ना, ती पण तळून झाली एका साइडमध्ये ठेवली आहे. आता त्याच्यासोबतच ना, आता ह्या मिरच्या आहेत ना, ते एकदम कढईमध्ये बसणार नाही. त्यासाठी मी काय केले, 2 भागामध्ये ह्या मिरच्या मी भाजून घेतले ते. थोडं-थोडं जवळपास ना 1-1.5 चमचा इथे मी तेल टाकून आहे ना,
एका-एका वेळेस आहे ना, तिने काय केलं लालसर अशा मिरच्या भाजून घेतल्यात आणि त्याच्यासोबतच सर्व काही मिरच्या आपल्या भाजून झाल्यात आणि आता हे डांका नाहीये मशिनीमध्ये मी काय केली मसाला म्हणजे बनवायला आणलाय. तो कशा पद्धतीने ती पण प्रोसेस तुमच्याशी मी शेअर केलेली आहे. आता सर्व काही भाजून झाले नंतर सर्व काही साहित्य घेतले आणि ह्या डांग्या म्हणजे ह्या मशनीपाशी आले होते. आता तुम्हाला दाखवते. आता कशाप्रकारे म्हणजे हे आहे ना मसाला एकदम बनून तयार झालाय. तर तुम्ही इथं पाहू शकता, की इथं आपल्या ज्या मशनीमध्ये ना मिरच्या टाकल्या ते, ज्या बेडगी मिरची आणि लाल मिरची होती ना, ती मी एकत्र केली आहे. म्हणजे जेणेकरून काय होतं, की पूर्ण मसाला एकसारखा होतो. आता हे तर काय केले, आता ही प्रोसेस पुढं चालू झाली आहे. जे मसाला आहे ना, तर काय झालंय, की ते मसाला एकदम बारीक करून घेतला आणि त्याच्यामध्येच आहे ना, धने आणि जो आपला गरम मसाला भाजून घेतलेला आहे ना, ते ॲड केले. आता त्यांची प्रोसेस जी असेल तशा पद्धतीने ते मसाला बनवून देतात ते आणि खरंच अशा पद्धतीने पण मसाला बनवला ना, आधी हे डंक्यावरती बनवायचे, पण आता जसं-जसं जग पुढं चाललंय तशा प्रकारे मशिनी पण निघायला लागल्यात. आता हे म्हणजे ही मशीन जी आहे ना, आधी पण मी बनवलेला होता, पण त्यावेळेस माझं YouTube चॅनल नव्हतं. पण आता YouTube चॅनल आहे, तर ही तुमच्याशी रेसिपी माझं शेअर करणं गरजेचंच आहे, की कशाप्रकारे आपण होममेड मसाला बनवू शकतो आणि हो, आपण घरच्या घरी पण मिक्सरमध्ये बनवू शकतो. पण मला ना थोडीशी एलर्जी आहे, पण त्यासाठी मी काही बनवला नाही. तर तुम्ही जर कमेंट केलं, की तुम्ही हे घरच्या घरी पण बनवून दाखवा, तर मी नक्की ट्राय करेल. तुमच्यासाठी खास रेसिपी बनवेल. तर ही तुम्ही पाहू शकता. आता हा मसाला जे आहे ना, तर आपण हे एकदा त्यांनी काढून आहे ना, चाळून घेतला आणि त्याच्यानंतर मी काय केलं, खोबरं आणि तीळ टाकून आहे ना, हा पुन्हा एकदम म्हणजे त्या मशनीमध्ये बारीक करून घेतलं. नंतर त्यांनी काय केलं, की पुन्हा त्याच खोबऱ्यामध्ये आणि तिळामध्ये तो मसाला ॲड केला. पुन्हा एकदा एकत्र करून ते बारीक करून घेतलं आणि हा फायनली जे मसाला आहे तो रेडी झालेला आहे. आणि यानंतर घरी आल्याच्या नंतर मी काय केलं, एका गव्हाल्यामध्ये ना तो काढून घेतला. थंड होण्यासाठी ठेवून दिलं आणि नंतर मग बरणीमध्ये भरून ठेवलं. वर्षभर टिकणारा हा एकदम मसाला इतका छान बनतो आणि तुमच्या कसल्याही भाज्या असू द्या, नॉन-व्हेज असू द्या, व्हेज असू द्या, तुमच्या भाज्या हे परफेक्ट होणार ही गॅरंटी आहे. कारण मी म्हणजे जसं मला कळते, माझी मम्मी पण तेच बनवते आणि माझ्या सासरी पण अशाच पद्धतीचे मसाले बनवतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तर रेसिपी जर म्हणजे तुम्हाला हा मसाला जर आवडला असेल तर ना, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, अशा पद्धतीचा मसाला बनवायला ना खरंच खूप म्हणजे चांगलं असतं, की बाहेरच्या मसाल्यामध्ये ना बरंच काही असतं, पण ते टेस्ट देत नाही. पण ह्या मसाले असे असतात, की तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये ॲड केलं ना, फक्त अर्धा चमचा किंवा 1 चमचा, खरंच खूप भाजी टेस्टला होते. तर ही माझी फायनली रेसिपी झाली. तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि हो, आपल्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी